उधराव से बहिर्जी खानाचा तळ सोडून आलात म्हणजे खबर तशीच महत्वाची असणार। आऊसाहेब कान्होजीरावांचं पोरग शिवजी याला खानाच्या तळावर पाहिलं। काय? अरे ल्यो खाईस का वैरी का म्हणून गेला होतास त्या खानाच्या छावणीत? अरे तुला काही केलं असतं तर? अहो नसतो गेलो तर केलं असतं काय? अहो खान आपल्या उत्तराचीच वाट बघत होता। मी गेलो ना तेव्हा तो एक पथक कारवीर पाठवायच्या तयारीत होता। अरे ती गोष्ट नंतरची। अदुगर आपण शिवाजी राजांमोरा बेल भंडारा उचललाय। बेल भंडारा तर आम्ही बी उचलला, पण व्हायला कुठं? खानाच्या पायावर। खंडोजी लहान तोंडी मोठा घास घेत नाही आम्ही। कान्होजीराव शिवाजी राजाच्या पाया पडायचं एका बाजूला आणि दुसरीकडे स्वतःच्याच पोराच्या थोबडीत मारायची का? हा गेला खानाला भेटला म्हणून वाचलात तुम्ही, नाहीतर आतापर्यंत कारी जळून खाक झाली असती। अहो बाबासनी कुठे टाकू की खानाची ताकद? कान्होजी बाबा खानाची ताकद रोज वाढतीये। होय पण आमची निष्ठा? आता निष्ठेचं नको, आपल्या लेकरा बाळांचा विचार करायचा। फरमान बघूनच माणूस हपकून जायचा। एकदा आम्हीच जाऊन येतो कारीला, बघू त्यांच्या मनात नेमकं आहे तरी काय। फरमान आलाय अफजल खानाकडनं। खानानं लिहिलंय तुमचा बाप कान्होजी जेदे व भाऊबंद शिवाजीची चाकरी करतात, तो तुम्हाला काय बी देणार नाही। मी तुम्हाला मोठी जहागीर देईन, हौस घेऊन ताबडतोब दाखल व्हा। मनात संकोच धरू नका शिवजी, तू अतिपवित्र कल्याणकारक सूर्यवत हुजरे आलास होकार दे आणि द्यावाच लागेल। आऊसाहेब खान आत्ता जरी रहिमतपूरच्या दिशेनं निघाला असला तरी तो केव्हाही राजगडाकडे सरकू शकतो। त्याचा तोच विचार आहे। म्हणूनच आपण त्याला हूल दिलीये कोकणात उतरण्याची, राजापूरची। परंतु त्यानं खान बिथरला नाही। परंतु खानाला रोखणारी एक तटबंदी आहे आपल्याकडे, मावळ खोऱ्याची। परंतु खानाच्या 85 हत्तींच्या धडकेनं ढासळणार तर नाही ना? ढासळू शकते आणि ती ढासळू नये म्हणूनच तिला अभेद्य आणि मजबूत बनवावं लागेल। कोण बनवणार तिला अभेद आणि मजबूत? कान्होजीराव जेधे। कान्होजीरावांनी राजगडावर येण्यास केलेली दिरंगाई खूप काही सांगून जाते। आऊसाहेब सोनोपंतांना पाठवलंय आम्ही, खरं काय ते लवकरच समजेल। हम कान्होजी को हमारी तरफ से एक कीमती नजराना देना चाहते हैं। हम चाहते हैं कि आप उन्हें जाकर दे। जरूर जरूर। कान्होजीराव असते तर बरं झालं असतं। कुठे गेलेत ते? गेलेत नागेश्वर मंदिराकडे। तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून। तुम्हाला काय करायचंय पंत? एका बाजूला खानाचा खलिता, त्यात स्पष्ट तंबी दिली आहे, वतन जप्त, कुटुंब कबिला पकडून विजापुरास नेणार, माझ्या भावांना मारलं जाणार, आणि त्यात बडी बेगम साहेबांचाही असाच खरमरीत खलिता आलाय। अहो झोप नाही आम्हाला रात्रभर। यावं का वहिनी साहेब? तुम्ही इथे खान साहेबांचा नजराना घेऊन आलो। हे घ्या शिवजी। एकदा का कान्होजी राजे आणि खान साहेब यांची भेट झाली की समध्या मावळचा राजा कान्होजी राजा असं आयलनच करणार खान साहेब। आऊसाहेब काही म्हणजे काही सुचत नाहीये। अहो तानाजीराव होय म्हणजे तशी परिस्थिती झाली आहे खरं तर। म्हणजे आधी खंडोजी खोपडे गेले, अगदी सगळ्यांदेखत बेल भंडारा उचलला तरी देखील गेलेच, आणि आता कान्होजीराव। नाही, विश्वास बसत नाही। आऊसाहेब कान्होजीरावांच्या मनात काय आहे ते आम्हा स्वतः ऐकायचंय। आता जगणं महत्वाचं आहे। मी सगळ्या भावांच्या वतीनं बोलतोय। आम्ही निर्णय घेतलाय। फायद्याच्या वाट्यानं की तोट्याच्या? फायद्याच्या वाटेनं। बाबा
अहो मला ठावच होतं तुम्ही जो पण निर्णय घ्याल तो आमच्या फायद्याचाच घ्याल. खानाला कळवू येतोय म्हणून पाठवू खलिता वय. हुजूर, हा पहा कान्होजीचा खलिता. अहो आता कुठल्या बी शनी इथं भेटायला येतील तुम्हाला ते. वाह, बहुत खूब. कान्हो जी आया तो समझो हम आधी बाजी जीत गए. कान्हो जी सीवा का भरोसे का आदमी है. वो आने से सीवा का हौसला टूट जाएगा. उनके आने की खुशी में आपके वो ढोल ताशे बजाए जाए, ऐसा माहौल बनाया जाए कि उनका दिल बाग बाग हो जाए और हमारी मेहमान नवाजी की तारीफ करने के लिए वो मजबूर हो जाए. पहले बजाजी और अब कान्हो जी. सीवा के नजदीकी लोग बराबर एक के पीछे एक सीवा से दूर कर रहा है. वो आपका फरमान भी तो गया था कान्हो जी जेदे के पास. वो सुझाव भी अफजल का ही था. अब तक कान्हो जी हमारी फौज में शामिल हो गया होगा. सही फरमाया बड़ी साहिबा. अफजल खानानं जी फरमानं बारामळ्यात पाठवली आहेत त्याच्या या नकला. फरमानाची भाषा जहरी आहे. जो धीराचा नसेल त्याचा धीर सुटेल अशा दहशतीनं. हो तर शिवाय अफजल खान ज्याला त्याला खंडोजी खोपड्यांचा दाखला देतोय. मतलब तो वतनदार देशमुखांना सांगतोय खंडोजी बेलभंडारा उचलून देखील आमच्याकडे आला. त्यामुळे वतनदार देशमुखही कचरत आहे. म्हणजे अफजल खान का राजे अशा कात्रीत सगळे सापडले. अहो साहेब अवघड झालंय सगळं. अहो कान्होजी जेदेंसारखा भक्कम माणूसही गडबडलाय. आम्हाला तर वाटतंय तेही खानाच्या छावणीच्या वाटेवर असणार. आणि अहो साहेब तसं झालं ना तर आपली 12 मावळातली तटबंदी फुटल्याच जमा आहे. त्या लोकांची काहीच चूक नाही. चूक नाही हो, कारण प्रत्येकाच्या हाडामासी वतन चिकटलंय. प्रत्येकाचा उद्देश वैयक्तिक सुख हा आहे. खानदानी मनुष्य एक वेळ आपला जीव देईल, परंतु त्याला आपल्या घरावर उमटलेला साधा ओरखडाही खपत नाही. आम्हाला फरमान आलं आणि आता समजांचा जीव टांगणीला लागलाय. काय करावं सांगा. आजच्या आज जवाब पाठवायचा आहे. हो, पण जबाब काय पाठवायचा. जर उद्या जबाब पाठवला नाही ना वहिनी साहेब तर खानाचं पथक आपल्या दारात येईल. पण नुसतं येणार नाही वहिनी साहेब तर आपल्या घरादाराची पार राख रांगोळी करतील. आता कान्होजीराव जे म्हणतील तेच आम्ही करणार. पण कुठे आहेत कुठे कान्होजीराव. ते घरात नाहीत. आमच्यासाठी काही निरोप नाही. ते आल्यावर आम्ही सांगू त्यासनी. पण सांगायला कान्होजीराव येतील ना. येत्याल तर येतील पण खान सोडल तवा. काय बोलताय तुम्ही दादा भाऊ. खरं तेच बोलतोय. कान्होजीराव गेलं खानाला मिळालं. आता त्यांच्या भरोश्यावर थांबण्यात काहीही अर्थ नाहीये. हे बघा आपण आपलं ठरवायला हवं. ते येतील तेव्हा येतील. चला. यकीन करा हुजूर, कान्होजीराव निघालेत. कल से सुन रहे हैं हम. हुजूर पण बस, इंतजार का वक्त खत्म हुआ. अब एक काम करना, कान्हो जी का जनान खाना उठाकर छावनी में लाना और मुखालिफत की हमारे सैनिकों पर तलवारें निकालने की कोशिश भी हुई तो सबको, बीबी बच्चों को काट डालो. अरे तानाजी, यशाजी, मुजरा कशाला करताय तुम्ही आम्हास मुलासारखे. खरं पण हे बघा, तुमच्यावर एक महत्वाची कामगिरी सोपवणार आहोत आम्ही. आज्ञा करा. जोखीम आहे पण पार पाडायची. आमासनी का अडवलंय. राजांची आणि आऊसाहेबांची तशी आज्ञा आहे. राजे खबर खास आहे. कान्होजीराव जेथे आपल्या सगळ्या मुलांना घेऊन आलेत आणि मावळातले वतनदार देशमुख पाटील
दरबारात आपली वाट पाहत आहे. सांगा, तुमचा जो काही निर्णय असेल तो आत्ताच सांगा. राजा, आम्ही घरी जाऊन विचार करतो आणि तसा खलिता धाडतो. का येतात सांगा की. ती हिंमत नाही आमची. अरे कुठे जातोय ना मार्गानो? राज, आपली आज्ञा मोडली, माफी असावी, पण रावलं नाही म्हणून आपल्या मोर येऊन उभं राहिलो. आज्ञा या मोडण्यासाठीच असतात, पण मोडणारा आज्ञेत असावा लागतो. खानाचं फरमान बघून मेणासारखे वितळला. 2 खलिते पाठवले. स्वतः आऊसाहेबांनी खलिता पाठवला तरी आला नाहीत मसलतीला. नाही आलो, चूक झाली राज. चूक सुधारा आणि पुन्हा राजगडाची पायरी चढू नका. तुमच्यासाठी खानाचा लाल जर्द गालीचा बेहतरी तो चालावा, नाहीतर तुम्ही इकडे यायचात आणि तिकडं घरावर संकट कोसळायचं. कान्होजीराव, बेशक जा तुम्ही खानाकडं, आमची तक्रार नसेल. जे गेले त्यांच्याबद्दल तरी कुठं आहे आमची तक्रार? राज, म्या खरंच सांगतोय, म्या वतनावर पाणी सोडाया तयार आहे. सोनोपंत, कान्होजीराव, हे तुमच्या वतनाचे कागद. या वतनाच्या कागदपत्रांवर पाणी सोडू शकाल? अव, वतनावर पाणी तर कुणी बी सोडू शकतो, यात काय अवघड आहे? राज, यो कान्होजीचे दे सर्वांमोर आपल्या कुलदेवताची नागेश्वराची शपथ घेऊन सांगतो, या माझ्या वतनावर तर पाणी सोडणार आहेच, पण स्वतःच्या जीवावर बी पाणी सोडणार आहे. अव, गेली 25 वर्ष म्या आपल्या आणि महाराज साहेबांच्या शब्दावर जगतो. या आपल्या चरणी निष्ठा अर्पण केली आहे, त्याच्याशी गद्दारी नाही, कधी बी नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही फक्त तुमचंच आणि तुमचंच राहणार. राज, हुजूर, हम पिछला हिस्सा भी देखकर आए. इस घर में, इस गांव में कोई भी नहीं है. सारे के सारे घर खाली पड़े. क्या हो रहा है ये? घंटो जी, जवाब दो. अब हम क्या मुंह दिखाएंगे खान साहब को? येसाजी, तुमची वाहवा. थोड्या अवधीत तुम्ही या सर्वांना सुखरूप गडावर पोहोचवलात. तुमचा आदेश आऊसाहेब. आता निर्धास्त राहा. अवसर, अहो खऱ्या माऊली आहात मराठ्यांच्या. हाव, किती काळजी तुम्हाला आमच्या सुखाची. राजा राजा, कारी गावात कान्होजीरावांच्या वाड्यावर हल्ला झाला. अरे देवा, काय हे? राज, आम्हासनी इजाजत द्यावी. चला र. थांबा, आऊसाहेबांना भेटून जा. आल्याच. आऊसाहेब, आता थांबत नाही. आमच्या वाड्यावर हल्ला झालाय. आमच्या बायका, सुना, लेकी. कान्होजीराव त्या सुरक्षित आहेत. कुठं आहेत त्या? आमच्या दालनात आहेत. अफजल खान तुमच्या घरावर छुपा हल्ला करणार याचा अंदाज होताच आम्हाला. कान्होजीराव, निर्धास्त व्हा. अहो, खानाचा धोका तुम्हास यापुढेही होणारच. म्हणूनच तुमचा कुटुंब कबिला, स्वराज्याचे इमानी सरदार आणि आमचे जीवलग बाबाजी ढमढेरे यांच्या तळेगावी पाठवित आहोत. आमच्या पिला पाखरांवर तुम्हा माय लेकरांची घारी सारखी नजर असते. राज, आता तुम्ही चिंता सोडा, आम्ही समधी तुमच्या सोबत आहोत. ऐसी तबाही मचाएंगे मावल इलाके में कि वहां लगी आग सिवा दूर से देखेगा. पूरे का पूरा आसमान धुएं से काला हो जाएगा. शमशान बना दो मावल को. राजे, काहीही करा, परंतु खानाला मुलखाच्या बाहेर काढा. काहीतरी करायला पाहिजे. काय करावं? कोणती हूल द्यावी? एक उपाय आहे. कान्होजी तिथं गेलं
त्यामुळे देखावा केला नुसता. आप हमारे साथ हो, इस पर हम कैसे यकीन करें? आम्ही तुम्हाला शिवाजी राजाचं ठिकाणं सांगू. आता तुम्ही रहिमतपूरला आला म्हणल्यावर ते कोकणातून रायरीला आले. तुम्ही होल दिली रायरीची, निघालं तिकडं. एक तुकडी पुढे गेली, ती बी चालत. चालत होय तर, आणि घोडा काढून निघालं तर वाट कुठली पुढे जायला घोड्याला. राज करत बिनकामाची दमादमा व्हाय. तानाजीराव, ही तर अजून सुरुवात आहे. खानानं खरा सह्याद्री पाहिलाय कुठं अजून? तानाजीराव, ही ईर्ष्या खानाला महागात पडणारी आहे. त्याच्या फौजेची दमछाक तर होईलच, पण आमची पुढची चाल खानाची मती गुंग करून टाकेल. हे तर होणारच. बहिर्जींना सांगा, आपला कार्यभाग साधा. अयो मर्दानू, एवढ्या आता दमला? अरे अजून लई लांब जायचंय. रायरी काय इथंच नसतंय, लई लांब असतंय. आणि एक ध्यानात ठेवा, झोपायचं नाही. पापडी लवली की मुडकच मारतात बघा लुटेरे. आणि भूत पण लई असते आता बघा तिथं. या खुदा, आता खुदाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, कारण आता जगलो तरच रायरीला पोहोचू. खान साहेबांना म्हणाव, हवं तर मारा, पण पुढे जाऊ शकत नाही. अब क्या हुआ? ये चारों वतनदार भाग रहे थे. क्या? यकीनन ये सिवा के ही लोग हैं. जान की सलामती चाहते हो तो बताओ, कहाँ है सीवा? इथं तिथं सगळीकडं. तेव्हा माझं ऐका, त्यांच्या नादाला लागू नका. खान साहेब, जिद द्या सोडून. कृष्णा जी, आता आपण त्याच्या मागे जाण्यापेक्षा त्यालाच आपण समोर आणूया. पहले से हम यही चाहते हैं. पण आता स्वराज्याच्या उंबरठ्यावर ठाण मांडून बसूया. वेळ आणि खर्च दोन्हीही वाचेल. लेकिन कहाँ? वाई हे असं ठिकाण आहे जिथून जावळी, राजगड आणि कोकण तिन्ही जवळ आहे. आपण जर तिथे थांबलो तर शिवाजीची चांगलीच घुसमट होईल. चलो भाई, अब हम वही ठहरेंगे. राज, लई मोठा तळ पसरलाय खानानं. कृष्णा काठापासून पार असल्या गावपत्र गेली त्याची छावणी. आजूबाजूची गावं उठून गेली. राज, आता थांबून चालणार नाही. मग काय आक्रमण करायचं? एवढं सोपं नाहीये ते. राजे, खानानं केवळ वाईला विळखा घातला नाहीये, तर त्याच्या तळाचा रोग राजगडाच्या दिशेने केव्हाही निघू शकतो असाच ठेवलाय. राजे, अफाट अफाट सैन्य दळ आहे त्याचं. राज, खानाकडे दारू गोळा भरपूर आहे, आणि काल बी 8 बैलगाड्या भरून दारूचं रांजण आलं आहे. आणि काळजीची खबर ही आहे की त्यानं आपल्या जावळीत मावळात त्याचे हेर घुसवले आहेत. आणि फौजेच्या छोट्या छोट्या तुकड्या करून त्यानं सुप, पुणे, शिरवळ, आसवली या भागात पाठवले आहेत, आणि त्यात मोठमोठे सरदार आहेत. राजे, खानाचा खलिता आलाय. मजकूर काय? तो म्हणतोय तुम्ही बेजबाबदार वर्तन करता. तुम्ही तातडीने आदिलशाही मुलूक व किल्ले आमच्या हवाली करा, नाहीतर मुलखाची राख रांगोळी करून तुझे पारिपात्य करणार हे निश्चित, आणि तेही लवकरच. ये क्यों ऐसी हसीयत ढा रहा है मुझ पर? रहम कर, रहम कर. इससे अच्छा तू मुझे जहर क्यों नहीं देता? मेरी मौत आसान कर. अबूजान, ये कैसी बातें कर रहे हैं आप? ये मेरा काम नहीं है. मैं तो एक नेक दिल इंसान हूं. अल्लाह का पाक बंदा हूं मैं. अरे शैतान है तू, शैतान. तेरे जैसी औलाद किसी को ना मिले. तेरी औकात नहीं है इस तख्त पर बैठने की. तूने मुझे जो तकलीफें दी है ना, उससे भी ज्यादा तकलीफ देने वाला इस दुनिया में पैदा होगा. हुजूर,
बापूजान, आपकी बद्दुआ तो लगभग कबूल हो गई थी। मुझे तकलीफ देने वाला वो दक्खन का सीवा वो पैदा हो गया था, लेकिन मैंने कहा था ना कि मैं अल्लाह का बंदा हूं, उसकी मेहर है मुझ पे। खबर सुनी? मेरा दूसरा दुश्मन अफजल खान 35,000 की फौज लेके वाई पहुंच गया है सीवा को मसलने के लिए। अब वो सीवा और उसकी वो मां जीजाबाई दोनों को खत्म कर देगा। काही ना काहीतरी जवाब द्यावाच लागेल। राजे, काय जवाब द्यावा? कधी नव्हे ते राजे आज मसनत सोडून निघून गेले। वय अव घडतंय बी तसंच, बुद्धीचा आकडाच होतोय। म्हणूनच शांतपणे घ्यायला पाहिजे। आज खान स्वराज्याच्या उंबरठ्यावर उभा राहून आपल्याला ललकारतोय, आपण गप बसून राहायचं तळग्यासारखं? पण 35,000ची फौज आणि आपण जेमतेम 5,000, सांगड कशी घालायची? अहो फत्ते खानाच्या यायला तरी किती होतो आपण? जे होईल ते होईल, आम्ही आमचा राजा असा चित्तागती झालेला बघू शकत नाही। हर हर महादेव बोलू आणि तुटून पडू आणि कटून मरा, स्वतःही मारा आणि दुसऱ्यांनाही मारा। स्वतःच्या घराचा कोळसा आणि स्वराज्याची राख करून घ्या, राख। अफजल खान का दिमाग ठिकाने पर तो है कि पूरा पागल हो गया। क्या हुआ बड़ी साहिबा? इस राख को क्यों भेजा है? मानो तो कुछ नहीं, जानो तो खास है ये बड़ी साहिबा। इस राख में दक्खन की तबाही की खुशबू है, समझो स्वराज की राख। बहुत खूब। राजे, बोलणं सोपं आहे, करणं अवघड। कारण खानाकडे प्रचंड तोफखाना आहे, सैन्य सागर आहे। वय राज, अरे महत्वाची बाब म्हणजे खानाची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे। म्हणजे आता ह्यावेळी संयम महत्वाचा आहे राजे। कारण आपण जर खानावरती आक्रमण केलं आणि समजा त्याचे 2,000 हशम मारले तरीही आपण त्याचा बालही बाका करू शकत नाही। पण जर का आपली 200 माणसं जरी ठार झाली, आपलं नुकसान भरून काढणं शक्य नाही। राजे, खानानं वाईमध्ये छावणी टाकली याचा अर्थ आपण अडचणीत येणार। हा तोरणा, हा रोहिडा आणि हा राजगड। किले क्या दिखा रहे हो कृष्णाजी राव? सीवा दिखाओ, सीवा। शिवाजी तो राजगढ़ावरच है। खान साहब इजाजत दो, मैं राजगढ़ पे हमला करता हूँ। लेकिन वो राजगढ़ से भाग निकला तो? अहो पळून पळून जाणार कुठं? सगळ्या किल्ल्यांवरती आपले चौकी पारे असतील। वाह वाह, बहुत खूब, बहुत खूब। राज, मग काय ठरलं तुमचं? सगळ्यांच्या सल्ल्याचा विचार करता आम्ही असं ठरवलंय की 2 पावलं मागं जायचं। पण मागं जायचं ते पुढं मोठी झेप घेऊन सावज टिपण्यासाठी। ही लढाई आधी बुद्धीच्या जोरावर आणि मग तलवारीच्या धारेवर असेल। राजगढ़ बड़ा काबिले गौर किला, सीवा के लिए बड़ा महफूज किला है। खान साहब, राजगढ़ के बारे में आपने बिल्कुल सही फरमाया। राजगडच्या आसपास अनेक किल्ल्यांचं कोंदण आहे, ज्यामध्ये राजगड आहे। तिथून पसार व्हायचं म्हणलं तरी शेकडो वाटा आहेत। इसीलिए वो सीवा वहां पर महफूज बैठा है। अभी बस इतना करो, उस राजगढ़ की पूरी जानकारी हमारे सामने पेश करो। उस गढ़ से सीवा कौन कौन से रास्तों से भाग सकता है, हमारी नाकाबंदी हमें उस हिसाब से करनी है। खान साहब, इसमें वक्त जाएगा। वक्त जाया होने दो, पर हमने जो कहा वही होना चाहिए। तुम्हाला काय वाटतं? खान येईल, वेढा घालेल? भोर मार्गे तर ते शक्य होणार नाही। डोंगर टेकड्या त्यास रोखतील। वय, पण नसरापूर मार्गे मोहरी, हातवे मार्गे येईल तो। सुरुवातीस तो 10,000ची सडी फौज पाठवेल,
पण मग सावकाश अफजल खान येईल. भाऊसाहेब, शिवाय त्याच्या सोबत प्रतापराव मोरे, खंडोजीराव खोपडे अशी जाणकार माणसं आहेत ती. ते दाखवतील त्याला सोपा रस्ता. साहेब, इथं राजगडावर राहणं धोक्याचं आहे. पंत आम्ही राजगड सोडणार नाही. रयतेत काय संदेश जाईल? खान येतोय म्हणून जिजाबाई जीव वाचवायला पळाल्या. एक वेळ आम्ही कटून मरू, परंतु गड सोडून जाणार नाही हे खास. पळायचं नाही, फक्त ठिकाण बदलायचं. राजे कारण? मोरोपंत, जर आम्ही राजगडावर थांबलो तर खान राजगड भाजून काढेल. मग राजगड सोडायचा? सोडावा लागेल, नाहीतर खानाची फौज स्वराज्यात घुसेल आणि ते नकोय आम्हाला. प्रतापगड कसा वाटतो? प्रतापगड खूप आत आहे, अडचणीच आहे. तेच तर हवंय आम्हाला. राजे, जरी तुम्ही प्रतापगडावर गेलात तरी खान वाई सोडून तुमच्या मागे मारायला धावत येणार नाही. खरं तर तो एकही सैनिक रणतोंडीचा घाट उतरूच देणार नाही. मोरोपंत, तुम्ही सैन्य सिद्ध करा. म्हणजे तुमचा काय विचार आहे? सावळी साथ घालते आम्हाला. महाराज, पण राजगड म्हणजे सोन्याचा डोंगर. सोन्याचा डोंगर, पण आता खान आला आहे ना त्याची माती करायला. उद्या खान आल्यावर धावपळ व्हायला नको म्हणून सावध करायला आलो होतो. संदुका भरा. संदुका भरण्यास सांगू नका, तोफेत बारूद भरण्यास सांगा. आऊसाहेब, राजगड सोडायचा नाही. अहो, राजानं राजधानी सोडली तर प्रजेनं कुणाकडे बघावं? कान्होजी काकांचं कुटुंब संकटात होतं, तर त्या समध्यांना तळेगावात बाबाजी ढमढेरेकडे हलवलं सुरक्षित. आणि आता स्वतःवर बाका प्रसंग आलाय. आऊसाहेब म्हणतात की राजगड सोडायचा नाही. नुसता विचार जरी केला तर राजगड सोडून आपल्याकडे असे नेमके किती किल्ले आहेत जे इतक्या मोठ्या फौजेला जेरीस आणू शकतात? राजे आम्हाला रायरी आणि प्रतापगडाविषयी विचारत होते. राजांच्या मनात या गडाविषयी काही विचार सुरू आहे का बघायला हवा. रायरी की प्रतापगड? सीवा कहाँ रहता है? इथंच, हा राजवाडा. अच्छा, लेकिन किला बहुत लंबा चौड़ा है. वय तर अहो, मोठा आहे किल्ला और बहुत ऊंचा भी है. तर एवढा उंच किल्ला दुसरा तरी बघण्यात नाही. चक्कर तुम्ही माणसं काय खलबत करत बसलीत? राजगडाची खडानखडा माहिती मिळाली वाटतं. नाकाबंदी करो, घेरा डालो, रसद तोड़ो, जो चाहे वो करो, लेकिन सबसे पहले इन तोपों की मार से पूरे राजगढ़ को जला डालो. म्हणजे तोफा लागणार तर भैरजी कामाला लागा. सुमडीत कोंबडी चालली. खान आता स्वतः गप्प बसणार नाही आणि त्याच्या सरदारांनाही बसू देणार नाही. म्हणूनच आम्ही एक मार्ग निवडलाय. कंचा मार्ग? शत्रूला थोपवायचं असेल तर त्याच्या दिशेनं पावलं टाकायची. म्हणजे राजगड सोडणार? होय, राजगड सोडला तरच राजगड शाबूत राहील. परंतु राजे, आम्ही राजगड सोडणार नाही. त्याला हवा आहे तो आमचा घास. तो जर त्याला दिसला तर त्याचं इतर सगळीकडचं लक्ष उडेल. मग त्याला राजगडही दिसणार नाही. हे असले कसले तुमचे डावपेच? आऊसाहेब, आम्ही जाणार, खानाच्या सैन्याला सामोरे जाणार. परंतु त्यासाठी अगोदर एका ठिकाणी जाणार आहोत आम्ही. कुठं? सह्याद्रीच्या कुशीत. त्यासाठी गड कोणता निवडलाय? तोच जो दिसतो फुलपाखरासारखा, पण त्याच्या पायाला वाघाच्या नख्या आहेत. प्रतापगड. राजांनी एकदा ठरवलं की ठरवलं, आणि मग राजे जे ठरवतील
त्यास आमचा होकारच. हो तर अहो, पण हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तरीही नाही बोलणार? नाही, आम्हास त्यांच्या कामात पाय गुंतावायचा नाही. राजे खानाशी लढायला चाललेत. थोरल्या बाई साहेब, आम्ही फार फार तर आई भवानीला साकडं घालू शकतो. वैद्यराज, गप्प का? भाऊसाहेब, मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केलेत. खरं सांगायचं तर राणी साहेबांकडे फार कमी वेळ आहे. राजे, मोठ्या हिकमतीनं स्वराज्य सांभाळताय तुम्ही. खूप खूप आनंद वाटतो. तुम्ही जिंकलेल्या हर एक गडावर, पायरीवर, घागरभर पाणी ओतणार होत आम्ही. तुम्ही आधी बऱ्या व्हा. तुमच्याकडून एक स्वार येईल, राजेंची फते झाली म्हणेल आणि आमचे हे सगळे गनीम पळून जातील. आम्ही क्षणार्धात बऱ्या होऊ. सई, तुमची ही हाक ऐकली आणि किती बरं वाटलं. सई, आम्ही खानाचा निपात करू, पण औक्षणासाठी एक अट आहे आमची. अट? आम्हाला नजरेच्या ज्योतीनं सगळ्यात आधी तुम्ही ओवाळायचं. अजून 2 तोफा आणि 10 जण ज्याला लागतील प्रतापगडावर. ठीक आहे, पाठवून देऊ. ह्या सगळ्याची गरज पडणार नाही. का? कारण राजांचा प्रतापगडी जाण्याचा निर्णय रद्द होऊ शकतो. काय झालं पंत? म्हणजे असं एकाएकी? सई राणी साहेबांची तब्येत खूप बिघडली आहे. राजे कुठे आहेत? प्रतापगडावर जायचं निश्चित झालं? होय औसाहेब. ठाम आहात? ठाम आहोत. सईबाई साहेब, त्यांच्याशी बोललोय आम्ही. त्यांच्यामुळं दुःखाचा कुठलाही कण तुमच्या मनाच्या कोपऱ्यात साठवू देऊ नका. भाऊसाहेब, मनाचा असा कोणताही कोपरा शिल्लक ठेवला नाही आम्ही. बराच अवधी झाला. काय बोलणं चाललं असेल माय लेकरांचं? अहो, काय चालणार आहे? नको जायला प्रतापगडी, असं जाऊ साहेब म्हणत असते. कशी ना कशी तरी राजेंची समजूत काढतील त्या. नाही, मला नाही वाटत तसं. मग काय सा म्हणतील? त्यांना काळाच्या जबड्यात ढकलतील? नाही, तसं नाही. भाऊ साहेब सबुरीचा सल्ला देणार, एवढं मात्र कर. म्हणजेच प्रतापगडावर जायला नकार असणार. आता आमचे शंभू बाळ आहे तिवलेसे, ते तुमच्या उभेसाठी कासावीस होणार. परंतु तुम्ही चिंता करू नका, त्याची काळजी आम्ही घेऊ. भाऊसाहेब, आमचं भाग्य की आम्ही तुमच्या उदरी जन्म घेतला. राजे, आम्ही स्वराज्याचं पीक राखतो, तुम्ही त्यात माजलेलं तण उपटून फेकून द्या. समजा आऊसाहेबांनी नाही अडवलं तरी पण थोरल्या बाईसाहेबांचा आजार पण तर राजेंना अडवेलच ना? हो, हे शक्य आहे. आम्ही काय म्हणतो, आपण सरळ खलबतखान्यात जाऊया का? म्हणजे नक्की काय चाललंय ते आपल्याला कळेल. चला. पंत, राजे खलबतखान्यात आहेत का? जी, राजे आणि आऊसाहेब महत्वाच्या विषयावर बातचीत करतायत. अफजल खान क्रूर कपटी आहे. त्यानं तुमच्या आबासाहेबांना हातापायी बेड्या ठोकल्या, बंधू शंभू राजेंना ठार मारलं, त्यानं देव फोडले आणि आता बाया बापडांचं सुख गिळायला आलाय. स्वराज्याचा चेंदामेंदा करायला आलाय. त्यास ठार मारा राजे, आणि त्याचं मस्तक बघण्यासाठी पाठवा. जी आऊसाहेब. असू द्या, असू द्या. खूप वेळ वाट बघावी लागली. तर काय ठरतंय काय नाही याचीच काळजी. स्वराज्याच्या हिताचा एक निर्णय झालाय. आम्ही प्रतापगडावर जाणार.
यात एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कोणती महत्वाची गोष्ट? अफजल खाना बरोबरच्या लढाईत आमचं जर काही बरं वाईट झालं तर खचून जाऊ नका. राजे, शंभू बाळांना हाताशी धरून एक दिलानं, एक जीवानं, एक विचारानं स्वराज्य चालवा. राजे, उद्या आम्ही नसलो तरी स्वराज्याचा हा विचार जागृत ठेवा. आम्ही खानाला मारणार हा विश्वास आहे आम्हाला. परंतु लढाईत काहीही होऊ शकते. आऊसाहेब, येतो आम्ही. या राजे, विजयी भवा. बहिर्जी, काय म्हणतोय खान? अवराज खानाच्या तळावर एवढा कोलाहल उठलाय की खानाचं म्हणणंच ऐकू येत नाही. असं बहिर्जी असं म्हणतात की खानाच्या फौजेनं वाहती कृष्णामाई आटवली. वैराज, अपाट सैन्य, भरपूर जनावर, जिकडं बघाव तिकडं राहुट्या, तंबू. एकूण फौजेचा अंदाज येतोय, पण आम्हाला खानाचा अंदाज घ्यायचा आहे. बहिर्जी, आम्हाला खानाला स्वतः बघायचं, तेही खानाच्या गोटात शिरू. मुजरा आऊसाहेब. गुरुजी, तुम्ही इथं? आऊसाहेब, गुरुजींना आम्हीच बोलावून घेतलं होतं. काही खास कारण? आऊसाहेब, थोरल्या बाईसाहेबांच्या प्रकृतीत जरा आराम पडावा म्हणून पूजा करण्याचा विचार आहे. पूजा? प्रकृतीस आराम पडावा म्हणून? असू द्या साहेब, कधी कधी कशामुळे गुण येईल काय सांगावं. गुरुजी, काढा मुहूर्त. काढलाय मुहूर्त. उद्या सकाळचाच मुहूर्त आहे. उद्याच पूजा करू. परंतु पूजेला राजे असणं आवश्यक आहे. राजे? अहो पण ते तर त्यांना जमणार नाही. जमवा, नाहीतर पूजा फलद्रूप होणार नाही. ठीक आहे, आम्ही निरोप पाठवून राजेंना बोलवून घेतो. तुम्ही पूजेच्या तयारीस लागा. आता राजांना रोखण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे आऊसाहेब, बराबर तुम्ही तातडीनं खलिता पाठवा. काय बी झालं तरी राज त्या खानाच्या तळावर गेले नाही पाहिजे. मी खलिता पाठवायची व्यवस्था करतो तातडीने. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय आऊसाहेब. चिंता करू नका. उद्या सूर्योदयापर्यंत आपला स्वार प्रतापगडी पोहोचेल आणि राजेंना निरोप देईल. निरोप मिळाला की राजे तातडीने इथे यायला निघते. हो ना आऊसाहेब? हो तर. आणि राजे आले की राणी साहेबांच्या तब्येतीस आराम सुद्धा येईल. हो ना? हे बाकी बरं झालं. राजगडावर पूजा आहे. आऊसाहेबांनी राजांना तातडीनं बोलवलंय. कान्होजीरावांनी तुमच्यासाठी खलिता दिलाय. ठीक आहे, जा. राजे, काय हो हे? कशासाठी जोखीम उचललीत तुम्ही? हे काही बरे झाले नाही. एवढे मातब्बर असताना राजे खानाच्या तळात गेले, तेही एकटे. आई भवानी, काय करावं? सबको ईद मुबारक.
आज खुशी का दिन है, मजे करो। आज बड़ा खाना होगा, गाना भी होगा। खान हुजूर, खान हुजूर, खान हुजूर, एक चांगली खबर आहे। आमच्या हेरानं शिवाजीला प्रतापगड उतार होताना पाहिले। वाह, बहुत खूब। क्या उसकी फौज भी थी उसके साथ? अहो नाही, फौज कुठून असणार? एखाद दुसरा कोणतरी सोबत असेल बघा। वाह, लगता है परवरदिगार ने कुछ अच्छा सोचा है अफजल के लिए। आप अपने सैनिकों को खबरदार करो, नीचे अपनी मर्जी से आया है, ऊपर न जाए। आज उसे गिरफ्तार कर हमारे सामने लाओ। आज ईद भी है, अगर आज उसे पकड़कर आप लाओगे प्रताप राव, तो पूरी जावली तुम्हारी। राजा झालं का? पुण्याला बदलला तरी हे असू द्या जवळ. सांग बोल राज, सांग भले. चला. आई जगदंबे, जगत जननी, आई भवानी, शिवबाराजे खानाच्या तळावर गेलेत. जगावेगळं धाडस केले त्यांनी. आई भवानी, तू राजेंच्या सोबत राहा, त्याची पाठराखण कर, त्याला शक्ती दे, त्याला युक्ती दे. आऊसाहेब, पूजेची सगळी तयारी झाली आहे. पूजा सुरू करू? हो, सुरू करा पूजा. परंतु आऊसाहेब. काय झालं? नाही म्हणजे राजे नाही आलेत अजून. आम्ही काय म्हणतो, पत्नी नसेल तर आपण सुपारी ठेवतो, तसं पती नसेल तर काही पर्याय? तशी काही तजवीज नाही. मग तडजोड आहे? तडजोड म्हणजे राजे पूजा संपेपर्यंत आले तरी चालतील. पूजा संपेपर्यंत राजे येणार असतील तर मग पूजा सुरू करूया आऊसाहेब. आमची हरकत नाही, परंतु पूजा संपेपर्यंत राजे यायलाच हवेत, नाहीतर राजे येतील. हो ना आऊसाहेब? हो. मग सुरू करतो पूजा. राज, खानाचा तळ नजर टप्प्यात आला. बहिरजी, चल लवकर तळ गाठू. होय राज, सावधान जायला लागेल, गाफीलपणा नको. कारण जसं तळ जवळ करू तशी पाळत वाढली जाईल आपल्यावर. बहिरजी, काही झालं तरी आम्हाला अफजल खानाला बघायचंय, तेही जवळून. करोतु स्वस्तिदे ब्रह्मा स्वस्ति वा विद्विजातयः सरीसृपाश्च ये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वस्तिदे स्तुद्विपादेभ्यश्च तुष्पादेभ्य एव च स्वस्त्यस्त्वपादकेभ्यश्च सर्वेभ्यः स्वस्ति सर्वदा. केशवाय नमः. राज, खानाची आपली चुकामुक झाली. कशावरून? जश्न संपला, खाना होऊन गेला आणि खान बी येऊन गेला. चला माघारी. नाही बहिरजी, त्या बाजूने घुसू. चल. राज,
हटो. आऊसाहेब, आता मी शेवटचा मंत्र म्हणतो. आपल्या थोरल्या सुनबाई सई राणी साहेब यांच्या प्रकृतीस आराम मिळावा असं चिंतून त्यांचं अभिष्ट चिंतन करून मी पूजेतील शेवटचा विधी पार पाडत आहे. ठीक आहे. फक्त राजे आले नाहीत ही काही गोष्ट बरी झाली नाही. अखेरचा मंत्र सुरू करतो. हात जोडा. यस्य स्मृत्याचना मुक्त्यादव पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वन्देतमच्युतं यदक्षरपद भ्रष्टमात्रा हीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. कल्याणं सिद्धिरं कार्यं चिन्तितार्थे मनोरथाः देवदेवीनं प्रसादं. ओम गणानां वा गणपति भवामहे कविं कवीनां. मग कसा वाटला अफजल खान?